नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 7 अरहंत वर्ग. ज्याचा संसार मार्ग संपला आहे, जो शोकरहित व सर्वथा विमुक्त आहे, ज्याच्या सर्व गाठी तुटल्या आहेत, अशा पुरुषाला परिदाह म्हणजे संताप नसतो. अरहंताला कधीही संताप होत नाही. स्मृतिमान लोक उद्योगाला लागतात, घरात रमत नाहीत. ज्याप्रमाणे हंस शूद्र जलाशयाचा त्याग करून उडून जातात, त्याप्रमाणे ते घरदार त्यागून जातात. अनागरिक अनासक्त असतात. ज्यांच्यापाशी संग्रह नाही, जे युक्ताहारी असतात, जे शून्य स्वरूप आणि अनिमित्त अशा निर्वाण पदाला पोहोचलेले असतात, त्यांची गती आकाशातील पक्षाप्रमाणे आज्ञेय असते. संतांचा स्वभाव दोषरहित असतो. ज्यांचे चित्तमळ क्षीण झालेले आहेत, जे आहाराविषयी अनासक्त आहेत, जे शून्य स्वरूप व निमित्त अशा निर्वाण पदाला पोहोचलेले आहेत, त्यांची गती आकाशातील पक्षाच्या गतीप्रमाणे अगम्य असते. अरहंताची गती शोधणे कठीण असते. उत्तम सारथ्याच्या घोड्याप्रमाणे ज्याची सर्व इंद्रिये शांत झाली आहेत, जो निराभिमान व निष्पाप आहे, अशा पुरुषांची देव देखील प्रशंसा करतात. अरहंताची देवसुद्धा पूजा करतात. जो पृथ्वीप्रमाणे अकंप आहे, इंद्रकिलाप्रमाणे स्थिर, उत्तम व्रतधारी आहे, चिखलरहित डोहाप्रमाणे निर्मळ आहे, अशा पुरुषाची सर्व बंधने नष्ट झाल्यामुळे तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त आहे. अरहंतांना संसार नाही. सम्यक ज्ञानामुळे जो मुक्त आणि शांत झाला आहे, अशा सारख्यांचे मन, वाचा आणि कर्म शांत होतात. संतांचे मन शांत असते. जो मनुष्य श्रद्धारहित, निर्वाणाला जाणणारा, सर्व बंधनांना तोडणारा, अवकाशरहित आहे, ज्याने तृष्णेचा त्याग केला आहे, तोच उत्तम पुरुष होय. उत्तम पुरुषाचे जीवन अकलंकित असते. गावात किंवा अरण्यात, सखल किंवा उंच भागात, ज्या कोणत्याही ठिकाणी अरहंत वावरतात, तीच भूमी रमणीय होय. अरहंत जेथे निवास करतात, ती भूमी रमणीय व परमपवित्र असते. जी साधारण जनाला आकर्षित करीत नाहीत, ती अरण्ये रमणीय असतात, कारण तेथे निष्काम व वित्तराग लोक, जे कामभोगाच्या मागे लागलेले नसतात, ते रममाण होतात. वित्तराग पुरुषच वनात रमतात. या पुढील भागात आपण पाहणार आहोत 8 सहस्त्र वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.